नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सावनेर तालुक्यात नवीन MIDC प्रस्तावित आहे। यासाठी खुरसापार, जोगा, माळेगाव, सत्रापूर, सावळी, सालई आणि दांदा या गावातील जमिनी अधिग्रहित केली जाणार आहेत। मात्र याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपली भूमिका मांडली। आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जमीन, आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जमीन, आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जमीन, आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। याआधी आम्ही एसडीओ साहेबांना निवेदन दिलं। एसडीओ साहेबांनी आम्हाला चुकीच्या मार्गाने गुमराह केलं। त्यांनी आम्हाला आश्वासने दिली की तुमच्या इथे कॉरिडॉर होणार नाही, मी शासनापर्यंत तुमची बाजू मांडतो। आम्ही 8 दिवस 10 दिवस त्यांची वाट पाहिली। त्यांच्याकडून आम्हाला लेखी उत्तर काही आलेलं नाही। फक्त त्यांनी आम्हाला वैयक्तिक नोटीस शो करून आमच्यावर बळजबरीपणा, म्हणजे ह्या शासनाने जो त्यांच्यावर दबाव टाकला की यांना बळजबरीपणाने तो नोटीस स्वीकारावा, त्याकरिता आम्ही तो नोटीस शो केला नाही, अजून घेतलेला नाही। म्हणून त्यांचा विरोध म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याकरता आलो। आमची मागणी फक्त एकच आहे की आम्हाला एकही इंच जमीन द्यायची नाही आहे आणि आमच्या सुपीक जमिनीवर हा जो काही प्रोजेक्ट तयार केलेला आहे हे सगळं आम्हाला मान्य नाही आहे आणि आमच्या परवानगीशिवाय हे सगळं करणं हे कितपत योग्य आहे हे आम्हाला आज विचारायचंच आहे। शेतकऱ्याचा उदरनिर्वाह या शेतीवर आहे, अशी जमीन हे घेत आहे म्हणून आमच्या शेतकऱ्याचा विरोध आहे। अहो, शेतकरी पहिलेच घायल आहे। हजारो एकर जमीन बळेगाव सेक्टरमध्ये वाघाच्या दहशतीमुळे खाली आहे। बंदरं, रोहित, डुकरं यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि तुम्ही एक टांगती तलवार त्यांच्या या कॉरिडॉरच्या माध्यमातून येऊन राहिली।